येणाऱ्या काळामध्ये ज्या नवीन जिल्हा परिषद निवडणुका झाल्या 12 आणि पुन्हा होणाऱ्या 18 याला तर लागूच राहील. महापालिकेसाठी जे मला वाटतं आत्ता जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये काही बदल होईल का हे मला अजून मी यावर चर्चा केली नाही. सध्या वाढेल की कमी म्हणजे आहे की नाही आहे ते राहिलं, कमी कसं होणार आहे? वाढण्याची शक्यता कमी आहे म्हणजे महापालिका अजून काही त्याच्यावर चर्चा झाली नाही, पण जिल्हा परिषद संदर्भाने काही चर्चा झाली आहे. 10ला 1 आणि 5ला 1 म्हणजे झेडपीला 10ला 1 आणि पंचायत समितीला 5ला 1 अशी साधारण पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी होती आणि महाराष्ट्राच्या जनतेची मागणी होती. हे केलं पाहिजे, कारण महानगरपालिका नगरपालिकेला जर आपण आरक्षणामुळं जे काम करणारे पदाधिकारी आहेत किंवा उत्कृष्ट काम करणारे अभ्यासू लोक आहेत, डॉक्टर आहे, वकील आहे, त्यांना आपण संधी देतो. पण जिल्हा परिषद मध्ये मात्र सुद्धा आरक्षणामुळे अनेक लोक मागे राहून जातात, त्यामुळे त्यांनाही संधी दिली पाहिजे. एक तुम्ही म्हणता वेगवेगळे पक्ष जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत, पण वैजापूर तालुक्यामधल्या काही 2 ठिकाणी असं झाले की भाजपला बाजूला ठेवण्यासाठी त्याचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून 2 शिवसेना एकत्र आले. अनेक ठिकाणी स्थानिक लेवलला वेगवेगळ्या युती झालेल्या आहेत, त्यामुळं त्या युती त्या स्थानिक लेवलला आहेत. मला असं वाटतं की ज्या युती झाल्या आहेत पण भारतीय जनता पार्टी 51%ची लढाई लढत आहे, जिंकेल असं मला वाटतं. त्यांना संशय आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती याचा विचार केला तर असा घातपात होईल का माझ्या हृदयालाही पटत नाही, मनालाही पटत नाही. त्यामुळं त्यांच्यावर काय बोलावं मला कळत नाही. पुण्याच्या त्या जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवार यांना क्लीन चिट दिली, सगळं सखोल चौकशी होणार. आजच्या लोकसत्तामध्ये आलेली बातमी निराधार आहे. अजूनही कुठलाही रिपोर्ट सरकारकडे आला नाही. उलट 8 दिवसाची मुदतवाढ समितीने मागितली आहे.